महाराष्ट्राचं राज्यगीत आहे, भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गळगळणाऱ्या नभा. गळगळणाऱ्या नभाची भीती नसेल तर स्पाइस जेट आणि इंडिगो आणि एअरवेज त्याच्या VSR कंपनीचं जर विमान असतं तर मात्र मी विचार केला असता. कारण आणखी सांगतो, आजची तुम्हाला महत्त्वाची लाईन, दादाच्या विमानाच्या अपघाताचा मास्टर माइंड VSR कंपनी, त्याचा मालक VK सिंग आणि DGCAचे अधिकारी आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाल्याशिवाय माझ्यासारखा कार्यकर्ता शांत बसणार नाही. अद्यापही VSR कंपनीच्या मालकाला ना अटक झाली ना नोटीस गेली. आता हे वरवरचे प्यादे जाऊ द्या हो, मुळात बघा काय, मुळात त्या DGCAला वाचवण्याचा प्रयत्न कोण करते आहे, त्या VK सिंगला वाचवण्याचा प्रयत्न कोण करते. आणि VSR कंपनीच्या मालकाचे संबंध हे अशोक खरातसोबत आहे. तुम्हाला फोटो दाखवतो, मी पण मागं ट्विट केला होता. आता एक फोटो मला आला की जो भोंदू बाबा आहे, म्हणजे हा VK सिंग त्याचा पण भक्त होता का, हे पण या निमित्तानं बघितलं पाहिजे. काही विधानं आमची नक्कीच तुम्हाला हास्यास्पद वाटतात, काही निदानं हे वाटतात, पण हा एक फोटो VSR कंपनी हा दिसतोय. या कंपनीच्या मालकाशी याचं धार्मिक संबंध असतील, आर्थिक संबंध असतील. 25 कोटीचं ट्रान्झॅक्शन 32 सेकंदामध्ये, म्हणजे काय चाललंय. त्याच्यामुळे हे सगळं जे आहे वस्तुस्थिती हे समोर आली पाहिजे. आणि जर सरकारने, अजितदादांवर प्रेम आहे सरकारचं, त्याबद्दल दुमत नाही. राज्याचे मुख्यमंत्री खंबीरपणे सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी राहिले, एकनाथराव शिंदेसाहेब पाठीशी राहिले, त्याबद्दल दुमत नाहीच. पण अजितदादांवरचं खरं ऋण व्यक्त करायचं असेल तर खरात बाबाच्या चौकशीपासून DGCAच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करेपर्यंत किंवा FIR महाराष्ट्रात तरी झाला पाहिजे होता, जो दुर्दैवानं झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ओके.